माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ गुरुचरित्र महिमा अध्याय 4 अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर श्री प्रतिक्रियात गुरुदेव दत्त लिहा, गुरुदत्त देव लिहा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 4. श्री गणेशाय नमः. हे श्री शिष्यांची विनंती ऐकून सिद्ध काय बोलती, साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावो गुरुचरणी. ऐक शिष्य चूडामणी, धन्य धन्य तुझी वाणी. आठवतसे तुझ्या प्रश्नी आधी मध्याव सानक. प्रश्न केला बरवानिका, सांगेन तुझ विवेका. अत्री ऋषींच्या पूर्वका सृष्टी उत्पत्तीपासून. पूर्वी सृष्टी नव्हती काही, जलमय होते सर्व ठाई. आपो नारायण म्हणून पाही, वेद बोलती याची कारणे. उदका पो नारायण आपण, सर्वाठाई वासपूर्ण. बुद्धी संभय प्रचंड गुण, अंड निर्मले हिरण्यगर्भ. तेची ब्रह्मांड नाम झाले, रजो गुणे ब्रह्मयासी निर्मिले. हिरण्यगर्भ नाम पावले, देवता वर्ष एक होते. तेची ब्रह्मांड देखा, फुटवणी शकले झाली द्वैका. एक आकाश एक भूमिका, होणी ठेली शकली दोन्ही. ब्रह्मा ते उपजवून, रचिली 14 भुवने. 10 दिशा मानसवचन, काळ काम क्रोधादी सकळ. पुढे सृष्टी रचावयासी, सप्त ब्रह्म उपजे विमानसी. नामे सांगेन प्रियसी, 7 जन ब्रह्मपुत्र. मरीची अत्री अंगिरास, पुलस्य पुलह कृतु वशिष्ठ. सप्तपुत्र झाले श्रेष्ठ, सृष्टीकर्ता ब्रह्मा जान. सप्त ब्रह्मपुत्रामधील अंत्री, तेतुनी पीठ गुरु संतती. सांगेन ऐक एक चिठ्ठी, सौभाग्यवंता नामधारका. अत्री ऋषींची भार्या नाम तिचे अनसूया. पतिव्रता शिरोमणीया, जगदंबा तेची जाना. तिचे सौंदर्य लक्षण, वर्णू शके ऐसा कोण. जिचा पुत्र चंद्र आपण, तिचे रूप केवी सांगो. पती सेवा करी बहुत, समस्त सुरोर भयवीत. स्वर्गे ऐश्वर्य घेईल त्वरित, म्हणून चिंतती मानसी. इंद्रादी सुरोर मिळवणे, त्रिमूर्तीपाशी जाऊने. विनवितासी प्रकाशोने, आचार अत्री ऋषींचा. इंद्र म्हणे स्वामिया, पतिव्रता श्री अनुसया. आचारतीचा अगम्य, काय सांगो विस्तारुणे. पती सेवा करी भक्तीसी, मनोवाक्याय मानसी. अतिथी पूजा महर्षी, विनमुख नवे कवने काय. तिचा आचार देखुनी, सुरेभीत से गगणी. उष्णतीसी लागे म्हणणे, मंद मंद तपतसे. अग्नी झाला अतिभीत, शीतळसे वर्तत. वायू झाला भयचकित, मंद मंद वर्ततसे. भूमी आपण भिवणे देखा, नम्र झाली तिच्या पारुका. शाप देईल म्हणून ऐका, समजता आम्ही भीतसो. नेनो घेईल कवन स्थान, कवन देवाचे हिरोण. एखाद्या ते वर देतासी जाण, तोही आमुते मारू शके. त्यासी करावा उपाय, तू जगत आत्मा देवराय. जाईल आमचा स्वर्ग ठाय, म्हणून तुम्हा सांगू आलो. न करायला जरी उपाय यासी, सेवा करू आम्ही तिसी. तिच्याद्वारे हरणीसी राहू चित्त धरवणी. ऐसे ऐकूनी त्रयमूर्ती महाक्रोधेत कामपती. चला जाऊ पाहू कैसी सती पतिव्रता म्हणत होती. व्रतभंग करोणी तीसी, ठेवणी येऊ भूमीसी. अथवा वैवस्वता लयासी, पाठवू म्हणून निघाले. सत्व पाहवया सतीचे, त्रयमूर्ती वेश धरिती भिक्षुकाचे. आश्रम आले अत्रीसे, अभ्यागत होणी. ऋषी करावया गेल अनुष्ठान, मागे आले त्रयमूर्ती आपण. अनुसयेचे आश्वासून अतिथी आलो आपण म्हणते. ख्विदे करुणी बहुत पिळवण, आलो आम्ही अतिथी त्वरित द्यावे सती अन्न. अथवा जाऊ आणि काताया, सदा तुमचा आश्रमात. संत अर्पण अभ्यागत, ऐकले आम्ही कीर्ती विख्यात. म्हणून आलो अनुसय, इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकले आम्ही. ठाकोणी आलो याची कामी, इच्छा भोजन मागावया. ही तुके ऐकुणी अनुसया, नमन केले अतिविनया. बैसकार करुणिया, क्षालन केले चरण त्यांचे. अर्ध्यपाद्य देऊणी त्यासी, गंध अक्षरा पुष्पेशी. सवे जीवन तिसे हर्षी, आरोगण सारी जय. अतिथी म्हणती तये वेळी, करोणी आलो आपण आंघोळी. ऋषी येती बोरा वेळी, त्वरित आम्हासी भोजन द्यावे. वासना पाहोणी अतिथी ते, काय केले पतिव्रते. ठाय घातले त्वरिते, केले ऐसे ते वैसकार. बैसोनिया पाटावरी,
धृतेसी पात्र अभिधारी घेऊणी आली आपण क्षिरी शाक पाक तये वेळी तिसे म्हणती अहो नारी आम्ही अतिथी आलो धुरी देखुणी तुझे रूप सुंदरी अभिष्ट मानसी आणि कसे दगडवडे अम्मासी अन्न वाढावे प्रियेसी अथवा काय न रूप देसी आम्ही जाऊ नाही तरी ऐकुणे तिचे वचन अनुसया करी चिंतन आले विप्र पावया मन कारणी क पुरुष होतील पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतकरणी अतिथी विमुख तपोहाणी पती निरूप केवी उल्लेखू माझे मनसे निर्मळ काय करेल मनमंथ कळ पतीच असेल तपफळ तारील मज म्हणत असे ऐसे विचारुणे मानसी तथास्तु म्हणे तयासी भोजन करा स्वचित्तेसी लग्न वाढील म्हणत असे पाकस्थाना जाऊनी आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्रे पिळुनी झाले लग्न म्हणे अतिथी बाळे माझी लग्न सती रेखा घेऊन आली अन्नोदका तवतेची झाली बाळका ठाया पुढे लोळती बाळके देखुणे नुसया भयचकित होऊनिया पुनरपी वस्त्रे नेसुनिया आली तया बाळकापासी रुदन करीती तिन्ही बाळ अनुसया राहावी वेळोवेळ क्षुधार्थ झाली केवळ म्हणून इकडे घेत असे कडे घेऊन बाळकासी स्तनपान देत असे हरसी एका सोडून एकासी निवारण करी शुदेशी पाहे पानवल काय घडले त्रयमूर्तीचे बाळक झाले स्तनपान मात्र क्षुधा गेली तपफळ एसी पतीवतीचे ज्याचे उदरी चौदा भुवन सप्त समुद्र वडवाग्नी जाण त्याची क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपान मात्रे चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी रचने अहर्निसी त्याची क्षुधास्तनपानेशी केवी झाली निवारण बाळाक्ष कर्पूर गौरव पंचवक्र काळ अग्निरुद्र स्तनपान करवी अनुसया सुंदर तपस्वी हो अत्री ऐसा अनुसयासी अत्रीची रमणी न होती मागे एकेनी कवनी त्रयमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनी कडे घेऊनी बाळकासी खेळवतसे ती घांसी घालुनी बाळका पाळण्यासी पैर दे गायी तये वेळी पैर दे गाय नाना परी उपनिषदार्थ अति कुसरी अतिउल्लासे सप्तस्वरी खंबोकी तसे त्रिमूर्तीसी ही तुके होता तये वेळी मध्याग्नकाळी अति ते वेळी अत्रि ऋषी अति निर्मळी आला फुले आश्रमा घरात आला अलौकित तो देखील अनुसयागात कैसी बाळे ऐसे म्हणत पुसत असे तेवेळी तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञाने असे पाहत त्रिमूर्तीची म्हणत नमस्कार करीत असे नमस्कारा करिता अत्री देखा संतोष विष्णू ऋषनायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाला ते वेळी बाळे राहिले पाळणेसी निजमूर्ती ठेले सन्मुखेसी साधू साधू अत्रि ऋषी अनुसया सत्यपतिव्रता तुष्टलो तुझ्या भक्तीसी वर माग जे इच्छिसी अत्रि म्हणत असे सतीसी जे वांसिसी ते माग आता अनुसया म्हणे अत्रीसी प्राणे ईश्वरू तुझी ओसी देव पातले तुमचे भक्तीसी पुत्र मागा तुम्ही आता तिघे बाळक आमच्या घरी राहावे आमुच्या पुत्रापरी एची मागडे निर्धारी त्रिमूर्ती असावे एक रूप ऐसे वचन म्हणून ऐकुणे वर दिला मूर्ती तिने राहती बाळके म्हणून आपण गेले निजालयासी त्रिमूर्ती राहिले तिचे घरी अनुसया पोसी बाळकापरी नामे ठेवले प्रीती करी त्रिवर्गासी परी ऐसा ब्रह्मा मूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वरा ते दुर्वास नाम ठेविले तिघे पुत्र अनुसयेचे दुर्वासाने चंद्र देखा उभे रावणी माताभिमुखा निरोप मागती कौतुका जाऊ तपा निजस्थान दुर्वास म्हणे ओ जननी आम्ही ऋषी अनिष्टाने जाऊ तीर्थ आचरणी म्हणून निरोप घेतला चंद्र म्हणे ओ माते निरोप द्यावा म्हातुरीते चंद्रमंडळी वास आमुते नित्य दर्शन तुम्हा चरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुम्हा ते धरुणी चित्ती त्रिमूर्ती निश्चित म्हणून सांगती हे म्हणे धरावे तुम्ही त्रयमूर्ती तोची जाण दत्त सर्व विष्णुमय जगत राहिल धरुणी तुमचे चित्त श्री विष्णुमूर्ती दत्तात्रय त्रयमूर्ती ऐक्य होण दत्तात्रय राहिला आपण दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले स्थाना आपलाली अनुसयेच्या घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती ऐका नाम दत्तात्रय ऐका मोहपीठ श्री गुरुचे ऐसे परिसिद्ध देखा सांगे कथा नामधारका संतोष करुणी प्रश्न ऐका पुसतसे सिद्धासी दत्तात्रयचा अवतारू सांगितला पूर्वापारू पुढे मागते अवतार झाले गुरु कवने प्री निरूपावे विस्तारुणी बाळकासी सांगावे स्वामी प्रीतीसी श्री गुरुमूर्ती अवतार झाले कैसी अनुक्रमे निरूपावे म्हणे सरस्वती गंगाधरू पुढील कथेचा विस्तारू ऐकता होय मनोहरू सकळाभिष्टे लादती इति श्री गुरुचरित्र अमृते परमकथा कल्पतौरो श्री नृसिंह सरस्वत्यू
उपाख्याने सिद्धपाक सिद्धनाम धारक संवादे त्रैमूर्ती अवतार कथनम नाम चतुर्थोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 75. श्री स्वामी समर्थ. जय जय मी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.